तुमसर शहरातील मुख्य रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे ट्रक भरधाव धावत आहेत। यामुळे अपघाताची शृंखला वाढलेली आहे। तरी पण वाळूची वाहतूक करणारे जड वाहन बायपास रस्ता सुरू झाला असूनही गावातील मुख्य चौकामधून जात आहेत। काही ट्रक बायपास रस्त्याचा वापर करीत आहेत, पण जास्त जड वाहने सकाळी गावामधूनच धावत आहेत। यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच, पण नागरिकांनाही वाहतूक करणे धोकादायक झालेले आहे। तरी जड वाहनाला बायपास रस्त्याची वाहतूक करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे। तरी पोलीस विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन सर्व जड वाहन याकडून वळवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मोहाडी तालुक्यातील रोहना येथे व्यायामशाळा रोहना व लोकसहभागातून 21 व 22 जानेवारीला भव्य महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव चेतन खडसे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद भांडारकर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून तेजस मोहतुरे, पवन सिंगंजुडे, तन्मय राऊत, हर्षल जवलकर व रिंकू खान उपस्थित होते। तुमसर येथील दुर्गा मंदिर जवळील रेल्वे क्रॉसिंग असुरक्षित झालेली आहे। रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। जेव्हा फाटक बंद होते त्यावेळेला वाहनांच्या रांगा लागतात। अशा वेळेला अनेक वाहने या खड्ड्यामध्ये अडकतात, त्यामुळे धोकादायक रहदारी झालेली आहे। यात बांधकाम विभाग दुसऱ्याकडे बोर्ड दाखवून टाळाटाळ करीत आहे। तरी त्वरित रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूचे धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तुमसर शहरातील प्रसिद्ध ज्ञानेश्वर मंदिरात दिनांक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत भावार्थ ज्ञानेश्वरी प्रवचन दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर मंदिर समितीकडून आयोजित करण्यात आले आहे। हरिभक्तपरायण डॉक्टर रवींद्र तावडे महाराज मुंबई, हरिभक्तपरायण आनंद जाधव महाराज सोलापूर, हरिभक्त श्री देवव्रत वास्कर महाराज हे प्रवचन देतील। तरी सर्वांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीकडून करण्यात आलेले आहे। बीबीजी न्यूज, समस्या तुमची, आवाज आमचा।